नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी मोठी धक्कादायक बातमी। बघा, सर्वात मोठी धक्कादायक बातमी 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 10वीच्या मुलांसाठी तर खास करून ही सर्वात मोठी धक्कादायक बातमी आहे। तर काय बातमी, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना, 10वीच्या पण आणि 12वीच्या पण सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। 10वी-12वीचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जातं, त्यामुळे सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना पण ही महत्त्वाची माहिती कळणार आहे, धक्कादायक माहिती कळणार आहे। तर संपूर्ण जी महत्त्वाची माहिती ती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत। थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया। तर पाहू शकता बघा, सर्वात महत्त्वाची बातमी पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे। धक्कादायक बातमी बघा, समास जोड्या जुळवा ते निबंध 10वीचा पेपर फुटला, थेट झेरॉक्स सेंटरवर प्रिंट महाराष्ट्राच्या शिक्षण वर्तुळात खळबळ। पाहू शकता, एबीपी माझाला आलेली बातमी आहे। एबीपी माझाने दिलेली बातमी 1:48 एबीपी माझाला आलेली बातमी 21 फेब्रुवारी 2025 म्हणजेच आजच रोजी आलेली बातमी आहे। तर बघा, पाहू शकता, जालना एकीकडे राज्य सरकारकडून कॉपीमुक्त अभियान जोरदारपणे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र तरीही 12वीच्या परीक्षा सुरू असताना अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपी केल्याचे प्रकार उघडकीस आलेले आहेत। तर बघा, आता बघा, 12वीच्या पेपरमध्येही कॉपी झाल्याचं त्या ठिकाणी प्रकार जे ते उघडकीस आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच 10वीचा पेपर, आजचा जो 10वीचा पेपर आहे तो पण फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण माहिती आपण पाहूया। पाहू शकता बघा, त्यातच आजपासून 10वी म्हणजेच SSCची एक्झाम बोर्ड परीक्षा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटल्याचं वृत्त आहे। जालन्यातील एका परीक्षा केंद्रावर 10वीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स समोर आलेले आहेत। जालन्यातील बदनापूर येथील प्रकार असून या घटनेनं शिक्षण वर्तुळात खळबळ उडालेली आहे। एकीकडे शिक्षण मंत्री परीक्षा केंद्रांवर भेट देऊन कॉपीमुक्त अभियानाची पाहणी करत आहे, मात्र दुसरीकडे मराठवाड्यात पेपर फुटीने खळबळ उडाली असून परीक्षा केंद्रांवरील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। तर बघा, आता हा जो काही मराठीचा पेपर फुटलेला आहे, हा पेपर फुटला असल्यामुळे जे काही विद्यार्थी आहेत, जे होतकरू विद्यार्थी आहेत, खरोखर त्यांनी अभ्यास केलेला असता, चांगल्या पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांचं यावर काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं? हा जो काही पेपर आहे, मराठीचा पेपर जो आहे तो पुन्हा झाला पाहिजे का, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। मराठीचा पेपर जो आहे तो पुन्हा झाला पाहिजे का, तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या प्रकारचं जे वृत्त आहे ते आलेलं आहे, पण याची पुष्टी जी ती अजून झालेली नाही आहे। खरंच त्या ठिकाणी हा जो काही पेपर आहे तो फुटला होता का? बघा, एबीपी माझाला आलेली बातमी, पण खरोखर हा जो काही पेपर आहे तो फुटला याची पुष्टी झालेली नाही आहे, किंवा त्या संदर्भाची माहिती अजून शिक्षण मंत्री महोदयांनी पण दिलेली नाही आहे। त्यामुळे पण तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही जर खरंच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास करता, तुम्ही एवढं त्या ठिकाणी वर्षभर अभ्यास करून हा पेपर द्यायला गेला होता आणि अशा पद्धतीने घटना झाल्यामुळे तुमचा त्या ठिकाणी नुकसान होतं आहे, तर तुम्हाला काय वाटतं, हा जो काही पेपर आहे तो पुन्हा झाला पाहिजे का? ज्या विद्यार्थ्यांना वाटतोय पेपर पुन्हा झाला पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पुन्हा झाला पाहिजे लिहून पाठवा। आणि किती विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत त्यांनी 10वी लिहून पाठवा पटापट। जे विद्यार्थ्यांनी 10वीचा पहिला पेपर दिला आहे, म्हणजेच मराठीचा पेपर दिला आहे, त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवा। आणि ज्यांनी 12वीचे पेपर दिलेत किंवा आता देणार आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवा। 10वी आणि 12वी पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं। प्रत्येक विद्यार्थ्यांनी, एकही विद्यार्थ्यांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। पुढे बघा, सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील CSC केंद्रावर उत्तरपत्रिकेचे झेरॉक्स मिळत असल्याचं समोर आलेलं आहे। बघा, मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूरमधून समोर आलेला आहे। महाराष्ट्रासह जालना जिल्ह्यात 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून जिल्ह्यात जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, जवळपास 32,000 विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत। या जिल्ह्यामध्ये शासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी तयारी केलेली होती, मात्र कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडताना जालन्यात पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी तरुणांची हुल्लडबाजी देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर जर आपण पाहिलं तर बघा, अशा जो काही प्रकार आहे तो त्या ठिकाणी आपल्याला समोर येताना पाहायला मिळतोय। कॉपी पुरवताना जे काही प्रकार आहेत ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। तर यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी यावेळेस 10वीची परीक्षा देत आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा, आम्ही 10वीची परीक्षा देतोय किंवा 10वीच्या परीक्षेचा आम्ही त्या ठिकाणी पहिला पेपर दिला आहे। मराठीचा पेपर ज्यांनी दिला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मराठीचा पेपर दिला असं लिहून पाठवा। आणि जे विद्यार्थी 12वीची परीक्षा ज्यांनी दिलेली आहे त्यांनी 12वी लिहून पाठवायचे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची धक्कादायक बातमी होती, अतिशय धक्कादायक बातमी। जर अशा पद्धतीने पेपर फुटत राहिले तर जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी खरोखरच अभ्यास केला असेल
त्या विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. त्यासोबतच यापुढे कुठलाही विद्यार्थी जो आहे खरोखर अशा पद्धतीने चांगला अभ्यास जो आहे त्या ठिकाणी करणार नाही. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.